सांब सदा
त्रैलोक्य संपदान्वेगसमन्वेगनयुक्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामास्तर्वलोकान् प्रकृतिं शास्त्रपारङ्गाम् तां धर्मचारिणीं शम्भो नमामि वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून गतवर्षी या अभंगावरती आपण थोडं चिंतन केलेले आहोत। तर अजून परफेक्ट होण्यासाठी अजून एकदा आपण या ठिकाणी अभंग घेतलेले आहात। कारण किती वेळ आपण चिंतन केलं तेवढंच त्याचा वेगळं चित्र त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। उद्देश एक आहे परंतु समजून घेण्याच्या पद्धती अनेक आहेत। सांगणाऱ्यांनी सांगून जातात, समजून घेणारे अनेक प्रकारचे समजून घेतात। शब्द एकच आहे, वाक्य एक आहे, परंतु चार व्यक्ती त्या ठिकाणी असेल तर चार प्रकारच्या विचार त्यांच्या बुद्धिमत्तामध्ये प्रवेश होत असते। कारण आपला जे प्रश्न आहे अनेकाचा प्रश्न एक राहत नाही, अनेक व्यक्तीचा प्रश्न अनेक प्रकारचे असतात। किती आपण या ठिकाणी बसलो तर सगळ्यांचा विचार, सगळ्यांचा प्रश्न, सगळ्यांचा अडचणी एक नाही। प्रत्येकाच्या अडचणी वेगळे आहेत, प्रत्येकांचा विचार वेगळे आहेत, प्रत्येकांचा चेहरा वेगळे आहेत, प्रत्येकांच्या डोळे वेगळे आहेत, प्रत्येकांच्या हात वेगळे आहेत। सारखा आहे का? सारखा असेल तर भयानक अवघड होऊन जातो। तर आधार कार्ड निघत नव्हतं, सगळं सारखा आधार कार्ड असल्यावर काय होणार आहे? अवघड। प्रत्येकांच्या परिचय वेगळं परिचय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हेच लीला आहे भगवंताचा। सगळ्याला सारखं केलेले नाही, सगळ्यांचा सारखं विचार नाही, सर्वांचा आचरण एक नाही, टोटल वेगळं। सर्वांचा क्रिया वेगळा नाही, प्रत्येकांचा क्रिया वेगळा आहे। आणि बरेचसे वाटामध्ये हॉटेल भेटतात की नाही? काही हॉटेलमध्ये एवढं गर्दी असते, भयानक गर्दी। तेवढंच नाही, इथं अष्टामोड आहे, अष्टामोडला चुडवा फेमस आहे म्हणे।
चिवडा माहितीये का? चिवडा चिवडा हा चिवडा फेमस आहे. कन्नड मध्ये चिडवा म्हणतात काय. आता मराठीमध्ये चिडवा म्हणजे ते भयंकर अवघड होत. मराठी शब्द वेगळा होतो आणि कन्नडाचा वेगळा. ये मध्ये म्हटल्यासारखा होतो. तेलंगणामध्ये जाऊन एक बाई बघत होती म्हणे, महाराष्ट्राचा गेला, बघू लागला, ये मध्ये म्हणले म्हणले पाणी मागितलं. ताण लागलं होतं की कशासाठी उभा टाकला होता. ये मध्ये म्हणले म्हणले. त्याला एवढा खुश होऊन गेला. ये मध्ये म्हटल्याबरोबर आत या मल्लली म्हणून धड धड पडल दिशी मारली म्हणे. तेलुगू मध्ये ये मध्ये म्हणजे काय म्हणून म्हटले म्हणे. मराठीमध्ये या मध्ये म्हणले, ये मध्ये. असा चिडवा म्हटल्याबरोबर कोणाला चिडवायचंय की कोणाला माहिती काय. मला चिवडा चिवडा फेमस आहे. चिवडा कुठं मिळत नाही का तुम्हाला? सगळीकडे मिळते. म्हणते तिथं लोक लईन का लागतात. त्यांच्या प्रक्रिया एक वेगळं आहे. अनेक प्रकारच्या पद्धती वेगळं वेगळं. हॉटेल भरपूर असताना सुद्धा काही काही ठिकाणी गर्दी भयानक राहते. त्यांच्या एक प्रकारच्या कला असतो. लक्षात आलं का? तसं प्रत्येकांच्या परिचय वेगळं 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 वेगळं. सारखं कोणीच नाही. फक्त मनुष्य नाही, प्रत्येक प्राणी सुद्धा त्याचा वेगळं वेगळं परिचय केले. धनगराच्या घरी जाऊन तुम्ही बघा, ते मेंढरी काय म्हणतात त्याला, सगळे सारखं राहतात, परंतु त्यांनी ओळखते तर हे आमचं आहे आणि हे त्यांचं आहे म्हणून त्यांना ओळखते. तुम्ही ओळखा बघू जाऊन. म्हणजे याचा अर्थ ते सुद्धा वेगळं 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 राहतात. एक सारखा राहत नाही. ढोर बी वेगळं 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 राहतात. तर वेगळं वेगळं असेल तर ओळखू येते. एक दिवस आमचा गाय चोरी झाला होता. गाय चोरी झाला होता आणि अचानक हे कुठंतरी जात होते. कुठं? लग्नाला. लग्नासाठी कारल्याला चालले. आणि ते एक माणूस त्या गायला हाणून येत होता. आणि आमचा काय सारखा वाटायला म्हणून थोडं लक्षात. यांच्याकडे असं बघितले मला ते गाय तोंड उचलून बघितल्याबरोबर संशय आलाय आम्हाला, आपलंच असं. ते काय ढोर राखत नाही, परंतु कधी कधी ते भेट देतात गोशाळाला, म्हणून त्यांना थोडं परिचय आहे त्या गोष्टीचे. नंतर गाडी देऊन पाठवून दिले का? जाऊन अजून वापिस आले अनुमान आल्यामुळे. त्याला विचारलं तर माझंच काय म्हणले म्हणा त्याने. नंतर पोलीस पकडून त्याला ठोकून काढल्यावर बरोबर आहे गाय आमचा नाही म्हणून सांगितल्यावर ते नंतर गाय आणून दिले. म्हणजे ह्याचा अर्थ सगळे सारखे गाय असेल तर यांना कसं ओळखता येत होतं? वेगळ्या वेगळ्या आहे म्हणून वेगळा परिचय त्या ठिकाणी होतो. त्या पद्धतीनं बसवलिंग माऊली काय उद्देश ठेवून त्यांनी बोललेले आहे. अभंग गतवर्षी आपण जे ऐकलो होतो त्या ठिकाणी अजून चिंतन करण्याकरता आपल्या समोर ते अभंग ठेवलेले आहेत.
एक प्रवचन बी सुद्धा सांगत असताना सगळे ऐकून घेतात, त्यांच्या विचारानुसार ते श्रवण करतात. आमचा विचार एक असते, परंतु विचार करणाऱ्या व्यक्तीचा विचारधारा वेगळा असते. काही दिवसांपूर्वी तुम्हाला बोललो, परंतु लक्षात येण्यासाठी तुम्हाला बोलतो. कसं कसं वेगळा भास होतो, लक्षात आलं? ऐकल्यानंतर वेगळा भास. सगळ्यांना सारखं ज्ञान का होत नाही? वेगळं 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 अनुभूती का होत असते? तर एक प्रदर्शन करण्याकरता एक व्यक्ती गावात येऊन तो डेरा घातला, टेंट मारला. आणि ते गावात प्रवेश करायचा असला तरी सुद्धा भारी व्यक्ती, जे गावात प्रतिष्ठित जे व्यक्ती असते, त्यांना भेटल्याशिवाय गावामध्ये कुठलाही कार्यक्रम घ्यायला जमत नव्हतं. पंचाला किंवा सरपंचाला किंवा मेन कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विचारूनच करावा लागला. एक मोठा श्रीमंत माणसाला जाऊन विचारले, सावकार, आपल्या गावामध्ये मी एक दिवसाचा प्रदर्शन करण्यासाठी मी आलेले आहे, किती लागते तुला? त्यांना माहिती होतं हे पैसा देत नाही, आणि जे आम्हाला माझं प्रदर्शन बघून जे खुशीनं देतील तेवढंच भरपूर आम्हाला होतील असा विचार करून काय द्यायचं काय गरज नाही, परंतु कार्यक्रम मात्र आपल्याला करायचे तुमच्या गावामध्ये, शो दाखवायचा. फुकट म्हटले की त्यांना समाधान वाटलं. त्यांना ठीक आहे करा म्हटलं. एक छोटासा नाटक होतं. पहिले नाटकामध्ये काय करत होते, बक्षीस देत होते. आता भजन केल्यानंतर दिगंबर महाराजाला बक्षीस कसं मिळते, त्या प्रकारे प्रदर्शन करणारा सहज म्हटलं तर कोणी दक्षिणा देतात का? काय करावं लागेल? थोडी उडी मारावं लागेल, थोडं नाटक करावं लागेल, थोडं खालीवाली बोलावं लागेल. कार्यक्रम आता फुकट प्रदर्शन म्हणून भरपूर लोक त्या ठिकाणी जमले. नाटक सुरू झाला आणि प्रारंभ झाल्याबरोबर आता जे मेन कार्यकर्ता असतात ना, त्यांनी खुश असेल तर बाकीचे सगळे खुश. कार्यकर्ताच त्यांना डोकं खाली घालून बसलं तर बाकीचे लोक परेशान होतात. एक देश आहे बघा, कोणता तरी एक देश आहे, ते राजा हसलं तर सगळं हसावं. आता सध्या आहे ते चिंगचॉंग त्याचं नाव, कोरियामध्ये किंग जॉंग बघा. आता सध्या त्यांना हसलं तर सगळे हसावं, त्यांना गप्प बसले की सगळं गप्प बसावं. हो, ऐकून आली पण त्यांना कटिंग कसं करते तसंच कटिंग करावं. कटिंग बी मग त्यांच्यासारखं वागणं गेले त्याला फाशीची शिक्षा, खतम डायरेक्ट. त्यांच्यात काका काहीतरी गोष्टी ऐकला नाही म्हणून त्यांनी 3 दिवस कुत्र्याला भुका ठेवले. कुत्र्याला, भारी भारीच्या कुत्र्याला भुका ठेवून त्या 4 कुत्र्याला त्या घरामध्ये घालून त्या माणसाला घालून टाकले. त्याच्या काकाला फाडून टाकून खाऊन टाकले त्यांनी. एवढा डेंजर आता सध्या आहे ते राजा.
कोरियामध्ये. तसं तो मेन कार्यकर्ता ते सावकाराचा बघून सगळे लोक करत होते भिवून. आता त्याने डोकं खाली घालून बसले, सगळे लोक बी असत बसले. परंतु ते प्रदर्शकाला वाटलं एवढं आम्ही हसू लागलो, आम्ही एवढं कुदू लागलो, एवढं खेळू लागलो, एवढं छान तबला वाजणारे, पेटी वाजणारे आहेत, मी बोलणारे आहे, डान्स करणारे आहे, कोणाचं बी प्रक्रिया नसेल तर प्रतिक्रिया असेल तर त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला शोभा वाटते. कसं करावं कसं करावं. आता टाकलो ढेरा, परंतु आपला कार्यक्रम आटपून टाकावं, रात्र घालून टाकावं म्हणून विचार करून, म्हणजे जे काही ऊर्जा मिळायला पाहिजे होतं ना, ते ऊर्जा त्याला मिळत नव्हतं. कोणी टाळी वाजला तरच त्याला ऊर्जा येईल ना. टाळी बी नको, देणं बी नको, काहीच नको, कसं होईल आता समाधान. तर त्यामध्ये हे नाच जे डान्स करतात ना, ते डान्स करणारा बरोबरी डान्स करत नव्हते. तबला वाजणारा सुद्धा बरोबरी वाजत नव्हते. साथ देणारे बरोबरी साथ देत नव्हते. जो मेन जो काय म्हणतात त्याला मास्टर, मार्गदर्शक, त्यांनी माईक घेतलं, काय म्हटलं, बहुत गया थोड़ी रही थोड़ी भी अब जाए, ताल में भंग न पाए. हमारा कर्तव्य जो हम परिपालन करना चाहिए बहुत गया है, थोड़ा शिल्लक रहा है, अभी ज्यादा नहीं है. अभी 2 बज रहा है, 2 वाजत आहे. आता भरपूर वेळ गेलं. आता 1-2 तासासाठी तुमचा ताल कशाला वाकडा घालता. तुमच्या तालाप्रमाणे तुमचा ताल वाजवा, नेमाप्रमाणे आमच्या नेमाचा पालन करू, परंतु आमच्या प्रदर्शन मध्ये मात्र कमी होता कामा नये, असं म्हणून माईक मध्ये बोलल्याबरोबर एक 50 वर्षाचा एक व्यक्ती उभा टाकला. त्यांच्याजवळ भारीच एक मोठा घोंगड काय म्हणतात, कंबळी, कंबल होत. ते कंबल आणला, त्याच्या अंगावर ओढून टाकला. होता 700-800 रुपयाच्या भारीच. टाकल्याबरोबर हिवाळ्याचा दिवस होत, टाकल्याबरोबर गरम वाटू लागला आणि ते रिकामा राहून जाऊन बसलं तिथं. अजून थोडा वेळ झाल्यानंतर अजून ते शब्द वापरला, बहुत गया थोडी रही थोडी भी अब जाए, ताल में भंग न पाए. या सावकाराचा मुलगा उठला. उठून एक अंगठी होती त्यांच्याजवळ, सोन्याचा अंगठी, त्याला टाकलं. अंगठी टाकल्याबरोबर अजून ऊर्जा. अजून थोड्या वेळाच्या नंतर प्रेक्षक जे मंडळीमध्ये एक जवान युवती उठली. तिथून उठून गळ्यातला 4 तोळा सोन्याचा हार होत, ते हार काढून त्या नाचणाऱ्या मुलीच्या अंगावर ते होते ते सावकाराच्या मुलगी. ते बसले होते ना, त्यांची मुलगी. त्याला एवढा राग येऊ लागले, परंतु काय करते, मजबूर काही न करता गप्प बसले. थोडा दिवस निघू दे बघ. ऐकून नाही का सगळे. आणि उजंड आणि त्यांच्या सुरुवात झाल्यानंतर बरेचसे लोक काढून काही काही वस्तू त्यांना भेट दिले.
सकाळी झाल्यानंतर किती शब्द वापरला होता त्यानं? फक्त एकच वाक्य, बहुत गया थोडी रही थोडी भी अब जाय ताद में भंग न पाय. फक्त एवढंच वापरला होता. पहिला जे घोंगड दिला होता ना, कंबल, त्या माणसाला बोलून घेतले, अरे मूर्ख, तुझं जवळ काही नसताना एकच ते वस्तू तुझं अंतरायला तेच, पांघरायला तेच, सगळं तेच वस्तू असताना सुद्धा तू असं का केलास? जवळच असलेले तू देऊन टाकलास का बरं? तो होता ब्रह्मचारी माणूस. त्यावेळेस त्यांनी म्हटलं, सावकार काय सांगा, त्यांच्या शब्द माझ्या जीवनात भयानक मोठा प्रभाव पडलेले. काय प्रभाव पडला तुला? मला वाटत होत आता भरपूर झाला, हे ब्रह्मचारी जीवन जगून काही मतलब नाही, थोडा जोडी करून घ्यावा असं मला वाटत होत. फर्स्ट क्लास नवरा बायको मस्त व्यवहार करून शिस्त जीवन जगावं म्हणून मला वाटत होतं. परंतु त्यांनी शब्द असा घातला, त्याच्या शब्दाचा प्रभाव मला पडल्यामुळं मी काय केलं, खुश होऊन आता लग्नाच्या भानगडीमध्ये पडू नये. आता झाला 50, आता उरलेले 30-40 उमर, त्या उमरला कसं तरी करून जगायचं, एक जीव सदाशिव म्हणायचं आणि भानगडीमध्ये पडायचं नाही. म्हणून मला प्रसन्नता वाटल्यामुळं माझ्या जवळ असलेले संपूर्ण त्याला मी अर्पण करून टाकलो. म्हटलं ते प्रभाव कोणाला पडला? त्या ब्रह्मचारी माणसाला. लक्षात आलं का? आणि नंतर भयानक राग कोणावर? त्यांच्या मुलीवर. मुलीला बोलून घेतले, मी तेवढा डोका खाली घालून बसलं तर मी 1 नया पैसा जाऊ देऊ नाही म्हटलं तरी सुद्धा तू त्याला 4 तोळा सोन्याचा माळ त्याला घालून टाकलीस. पागल झालीस का? असं तसं म्हणा. शेवटी त्यावेळे ती मुलगी म्हणाली, बाबा काय सांगावं म्हटलं, माझा आता वय 28-29 उमर होते. हुंडा देवावा लागते म्हणून माझं लग्नच करत नाही तू, एवढा कंजूस आहे. त्याकरता मी विचार केलं, मी तुमच्या मुलींच्या मुलासोबत मी प्रेम करतो. खुल्ला सांगायचं काय, मी त्या मुलींच्या मुलाला सांगून टाकलं होतं, आमच्या बाबाला खतम करून टाक, आर पार अडचणीच नको. कारण एवढा कंजूस आहे, आमच्या गावाला सुद्धा तंगून टाकलं. त्यासाठी अशा प्रकारच्या कंजूस माणसाला ठेवून काही मतलब नाही. म्हणून मला वाटत होतं आता उद्या सकाळी तुमचा बाजार भरत होता, परंतु बहुत गया थोडी रही थोडी भी अब जाय, हे शब्द माझ्या डोक्यात प्रकाश पडलं. आता तुझं वय तर किती आहे? 60-70 वय जवळ आहे. अजून 10-15 वर्षामध्ये तो जाणारच आहे. अजून कशाला तुला खतम करावं म्हणून आम्ही विचार केलो. ठीक आहे, आता मुलींचा मुलगा का दिला म्हटलं तर तुमच्या लक्षात आला, मुलींचा मुलगाच तुम्हाला खतम करणार होता. म्हणून त्यांनी सुद्धा अंगठी काढून दिलं. बघा शब्द किती आहे? शब्द एक आहे. त्यांच्या जीवन परिवर्तन करण्यासाठी वेगळं 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 विचार प्रत्येकांच्या बुद्धिमत्ताच्या अनुसार ते श्रवण करतात. आता या ठिकाणी हे शब्द सांगण्याचं एकमेव कारण आहे, गतवर्षी जे आपण अभंग घेतलो होतो, या वर्षी विचार केल्यानंतर गेल्या वर्षीचा विचार या ठिकाणी राहत नाही, वेगळा विचार या ठिकाणी येत असते. लक्षात आलं का?
बसवलिंग प्रभू अनुभवी संत फार निष्ठा माऊलीच्या प्रती, मन्मथ माऊलीच्या प्रती भयानक निष्ठा असणारा कठोर संत या अभंगाच्या माध्यमातून आम्हाला सांगतात. काय म्हणून? शिवपती सेवा कराया तत्पर. शिवपती सेवा कराया तत्पर. बघा या ठिकाणी लक्षपूर्वक लक्ष देण्यासारखं आहे. फक्त पती सेवा म्हटलेले नाहीये. फक्त पती सेवा करावया म्हटलं तरी बी जमत होत. लक्षात आलं का? शिवपती सेवा करावया आणि शिवा आणि पती. शिवाचा सेवा आणि पतीचा सेवा. शिवाचा सेवा कसा करतो आपण? शिवाचा सेवा पूजाच्या माध्यमातून करतो. पतीच्या सेवा वस्तूच्या माध्यमातून करतो. शिवपती दोघांचा सेवा करायला लागत ना तुम्ही. शिवाचा सेवा, लिंगाचा सेवा. शिवाचा सेवा म्हणजे लिंगाचा सेवा. लिंग पूजा करते की नाही? माय करते. छान बोलले माताजी. हे अभंग घ्या म्हटल्याबरोबर कसं कॅच केले त्यांनी, म्हणजे त्याच्यामध्ये ते प्रवीण आहे, अनुभव आहे. कोणतं गाव? बोमनाळी, मुखेड तालुका बोमनाळी. ताराबाईचं सावली पडले त्यांना, म्हणजे त्यांचे मार्गदर्शन भरपूर आहे ना. परवा आले होते माताजी ताराबाई बोमनाळी. बघा, फक्त लिंग पूजा करून पती सेवेमध्ये आपण कमी पडलो तर सुद्धा फार अवघड आहे. शिवपती सेवा करावी. ज्या प्रकारे प्रेमयुक्त पूजा देवाचा करतो, त्या प्रकारे सेवा प्रेमयुक्त पतीचं करणं आपला कर्तव्य आहे. आणि पती बी तसं पाहिजेच की. सेवा करून घेण्यासारखा पती असेल तर ठीक आहे. फार अवघड आहे. पत्नी वाट पाहत राहते घरी आणि दाब्याला जाऊन दाबून खाऊन तिकडच लोळून घरी येत असेल तर काय सेवा करावी त्याची? लय अवघड आहे. सहयोग देणारा सती, सहयोग देणारा पती. सती पतीगळोंदाद भक्ती हितवप्पुदू शिवंगे. ताळमेळ त्या ठिकाणी असायला पाहिजे. यत्त यरी गेळितू क्वाणा क्यारी गेळितू म्हणतात. यत्तू यरी गेळितू क्वाणा क्यारी गेळितू. एकच बैल होत, एक हाल्या एक बैल, दोन जोडी लावला. एक हाल्याच एक बैलाचा. एक शेतकरी लावल्यामुळं उंची तेवढंच होत, हाल्याचं बी आणि बैलाचं. मानला खुश होता. आता बैल एकच आहे, काय करावं काय करावं. डोकं लढविला. तो बी हुशार होता. डोकं लढवून एक हाल्याला एक बैलाला बांधला. बैलगाडीवर बसलं. हे हाल्या तळाला ओढत राहत, बैल गवताकडे ओढत राहत. आणि त्यांना तिकडी वड, ह्यानं इकडी वड, त्यांना इकडी वड, त्यांना इकडी वड. रप दिवशी खाली पडला. झू निघून गेले. त्याच सतीपतीगळंदाद भक्ती हितवप्पुदू शिवंगे. बैलाचा विचार वेगळा आणि हल्याचा विचार वेगळा.
अशा प्रकारचे प्रेम एक असेल, सतीचं पतीचं प्रेम एक असेल तर संसाराचा गाडा व्यवस्थित चालतो. टुकू 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 टुकू. तेरी मेरी म्हणलं तर पलटी खाऊ शकते. लक्षात आलं का? तर या ठिकाणी ते पूर्ण लक्षात आलं ना, ते त्यांच्या कथाचं लक्षात आलं. नंतर त्याला सुचलं, अरे हे सत्संगाच्या वाणी ऐकून आमच्या लेकराचं कल्याण झाले, आमचा जीव वाचले म्हणून दोघांचं लग्न लावलं आणि सगळ्यांना मोकळं करून टाकलं. सगळं शिस्त आणि दान धर्म करण्यासाठी तो तत्पर झाला. त्याचा बी प्रभाव, मी एवढं माझा वय झाले, आता जाता जाता काहीतरी सुधरून घ्यावं म्हणून त्यांनी बी त्याला घरला बोलून घेऊन 50,000 रुपये देणगी देऊन टाकला. तो बी मोकळा झाला. बघा, म्हणजे एकेकाला प्रभाव एक एक प्रकारचे पडत राहते. म्हणजे हे तुमच्या लक्षात राहावं. अर्धावट ठेवले आपण म्हणून नकोच, पूर्ण करून टाकू. आणि या ठिकाणी सुद्धा वीरशैव लिंगायतांसाठी फक्त पती सेवा नाही. कारण पती किती दिवस राहणार आहे किंवा पत्नी किती दिवस राहणार आहे, शेवटपर्यंत हे साथ देणारे नाही. जोपर्यंत तुम्ही जीवन जगणार आहे तोपर्यंत ते साथ देतील. संपल्यावर काय साथ देणार आहे? शरीर सोडल्यावर काय साथ देणार आहे? परंतु शेवटपर्यंत साथ देणारे कोण आहे म्हटलं? शरण सती लिंग पती. एक तत्व आहे. आपण पूजा पाठ झाल्यानंतर शरण सती लिंगपती हर हर, ತಂದೆ ನೀನೋ ತಾಯಿ ನೀನೋ ಬಂಧು ನೀನೋ ಬಳಗ ನೀನೋ ಎನೆಯನೇವಲ್ಲದೆ ಮತ್ತಾರು ಇಲ್ಲವಯ್ಯ. ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ, ಹಾಲಲ್ಲದ್ದು ನೀರಲ್ಲದ್ದು ನಿಮ್ಮ ಧರ್ಮ. ಶರಣ ಸತಿ लिंगपती हर हर महादेव. बघा किती निष्ठा ठेवले. अण्णा बसवण्णाला 2-2 सती होते, तरी सुद्धा तो काय म्हणतात? पत्नीचं नाव घेत नाही, परिवाराचं नाव घेत नाही, कोणाचंही नाव घेत नाही. लक्षात आलं का? ತಂದೆ ನೀನು, ತಾಯಿ ನೀನು, ಬಂಧು ನೀನು, ಬಳಗ ನೀನು. बघा, अलगा बळगा. बळगा म्हणजे कळालं का? अलगा अलगा बळगा माहित नाही. सोयरे धैर्य, सोयरे त्याला अलगा बळगा म्हणतात कन्नडमध्ये. सोयरे धैर्य, सोयरे सोयरे खुश, बसलेली बी सोयरे खुश. सोयरेचं नाव घेतलं. अण्णा बसवांना काय म्हणतात? तंदे नेनो. तंदे म्हणजे वडील तूच आहे, ताई म्हणजे आई तूच आहे, ताई नेनो. बंधू नेनो, बंधू म्हणजे कळालं का? भाऊ वगैरे तूच आहे. बंधू नेनो. बळगाने म्हणजे सोयरे तूच आहे, मित्र तूच आहे. तुला सोडून मला दुसरं कोणीच नाही. नाही कोणाचे कोणी नाही संगतीचे. हे गाणं आहे की नाही? पद आहे की अभंग. कोणी नाही संगतीचे, नाही कोणी कोणाचे, कोणी नाही संगतीचे. संगतीचे. बघा, संगतीचे कोणी नाही. कोण आहे आखरी संगतीला? फक्त शंभो सोडून दुसरा कोणी नाही. हा सर्व मायेचे ममतेचे कोणी नाही संगतीचे, मायेचे ममतेचे. आणि माया आणि ममता दूर ढकलणारे म्हणजे सद्गुरु माऊली. मायासाठी ममतासाठी तुम्हाला जवळ घेत असेल तर ते सद्गुरु पदवीला शोभा देत नाही.
तापरहित पदम गुरुपदम. जो शिष्याला गुरु बनवितो तो खरा गुरु आहे. मरेपर्यंत ते शिष्यच राहावं, मरेपर्यंत ह्याला गुरुच राहावं मला तर अवघड आहे. त्यांच्या पदवीपर्यंत आणून बसविण्याचा काम सद्गुरु जो करत असतो त्यांच्या सारखाच जो करून घेतो तो सद्गुरु आहे. म्हणून पुरुष म्हणीपेक्षा जास्त प्रभाव सद्गुरु बद्दल बोललेले आहे. लक्षात आलं का? पुरुष म्हणी सोना करतील परंतु पुरुष करत नाही, त्याच्यासारखा करून घेत नाही. गुरु मात्र तसा नाही, गुरु मात्र त्यांच्यासारखाच करून घेतो. भृंगीसारखा, कीट भृंगी न्याय. म्हणून आपल्या जीवनात पती जसं आपल्याला महत्वाचा आहे, परमपतीही सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. पती आणि परमपती. पती पशुपती. पशुपती. आम्ही पशु आहे, तो पती आहे. लक्षात आलं का? पशुपतीनाथ. सगळे पशु आहे, सगळं जीवराशी काय आहे? पशु पक्षी आहे, पशु आहे. पशुच्या पती पशुपतीनाथ. म्हणून तेवढंच प्रेम, पतीचं जो प्रेम आहे तेवढंच प्रेम. पहिला कोणाचं नाव घेतलं? शिवाचं नाव, नंतर पतीचं नाव. फक्त पहिला शिवाचा आराधने सोबत श्वासाला सोबत असलेले शिव आहे, श्वासाचा सोबत आहे, शरीराचा सोबत पती. लक्षात आलं? हे श्वास आत्मापर्यंत, आत्मा आणि परमात्मा. म्हणून महादेवी म्हणतात बघा, आत्मसंगातके चन्न मल्लिकार्जुन नियन गुंडू. आत्माचा संगतीसाठी शंभूपती, शरीराचा संगतीसाठी बहिरंगाचा पती. या प्रकारे निरंतर साथ. पती घरी असलं तरी सुद्धा लिंगपती मात्र सोबत राहते. माय कधी ताण लागते, तुमच्या पतिदेवाला ताण लागते न लागते आम्हाला सांगता येत नाही. ताण लागल्याबरोबर त्यांना आर्डर रे पाणी घे रे थोडे, पाणी. भूक लागले जेवायला दे. त्याला भूक लागल्यावर तुम्हाला आर्डर करतील ना. परंतु ज्या वेळेस तुम्हाला भूक लागल्यानंतर कसं करा? तुम्हाला भूक लागला, तुम्हाला ताण लागला, कसं करा? नाही, कसं करायचं? पती परमेश्वराला खाऊ घालून खावा. कुठं राहते पती परमेश्वर? गळ्यात आहे. ते खाऊन ते मोकळं झाला आणि तुम्हाला भूक लागले. भूक लागल्याबरोबर गप्पा गप्पा खात बसू नको, घ्यायचं. मग आपण स्वयंपाक सकाळी केलेले कसं करा? ते बी प्रश्न येते काय की लोकांना. सकाळी स्वयंपाक केलेले कोणीतरी आणून दिलेले, ते उष्ट इतकी काय की, ते खाऊन देवलं इतकी काय की, पाणी पिऊन देवलं इतकी काय की, कसं करा? शुद्ध प्रसाद, सिद्ध प्रसाद, प्रसिद्ध प्रसाद, त्याला शुद्धी करण्याचा प्रक्रिया तुमच्या जवळ आहे. कुठल्याही पदार्थ तुमच्या जवळ आल्यानंतर डायरेक्ट न खाता त्या वस्तूला थोडासा बघायचं, त्याला हात लावायचं, शिवाचं स्मरण करायचं, त्याला शुद्ध करायचं. तुमचा हात लागल्याबरोबर शुद्ध होते. थोडासा गुरुमाऊलीचा मंत्र फुकल्याबरोबर सिद्ध होते आणि नंतर त्यांना अर्पण केल्यावर प्रसिद्ध होते. प्रसिद्ध थोरी, प्रसादाची थोरी महिमा असे.
अशा प्रकारचे प्रसादाच्या भावनेतून आपण ज्यावेळेस ग्रहण करतो, तुम्ही असा विचार करू नका ताजा ताजा असेल तर दाखवावा, नाहीतर दाखवू नये असा विचार करू नये. कुठल्याही पदार्थ तुमच्या समोर आल्यानंतर त्या लिंगाला अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू नये. कधीही खा तुम्ही, परंतु त्यांच्या स्मरणामध्ये खायचं. दुर्गुणी दुराचारी यंत्यनिशिदरय्या लिंग व्यसने जंगम प्रेमी यंत्यनिसय्या. त्या ठिकाणी अवगुण आणि दुर्गुण राहू नये. प्रसन्नता असलेले पदार्थ पाहिजे, प्रसन्नता असायला पाहिजे, तसला पदार्थ पाहिजे. कुठलेही पदार्थ जमत नाही. लिंग पूजा करायचं असलं तरी सुद्धा नासका बेल नासका फूल कधी चढू नका मान. लक्षात आलं काय? हा, नासलेली वस्तू लिंगावरती चढायचं नाही, पवित्र बाळगायचं, ताजा ताजा आणून चढवायचं. हा, बेल एखादी आणून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवला बी असेल, कधी वापरला नसेल, तसलं बेल चालते. कुठेही जमा करून फ्रीज मध्ये ठेवलं ते चढत राहायला जमत नाही. हा, न चढविलेले बेल ताजा असेल तरच चढवायचं, एकदा वापरल्यावर जमलं. लक्षात आलं? काय काय लोक चांदीचे आणि सोन्याचे बेल ठेवले, म्हणजे भेटत नाही म्हणून. सोनं नासत नाही, चांदी नासत नाही म्हणून ठेवलं तर काय हरकत नाही. जे अयोग्य वस्तू आहे तसलं वस्तू ग्रहण होत नाही. त्या प्रकारे शिवपती सेवा करावा तत्पर, शिव हर हर वाचे होते. एवढंच आहे ते, अमक जुळत नाही तिथं त्याचं. शिव हर हर वाचे वदे म्हणजे मुखदल्ली मंत्र. एक अभंग आहे बघा. भाळी भस्मलिंग गळा शोभे रुद्राक्षांच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर धन्य धन्य ते शरीर. त्या प्रकारे शिव हर हर वाचे होते. या मुखातून शिवहार 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 शिवहार. कंटिन्यू मध्ये शिवपार्वतीचा सेवा करणारे, शिवपतीचा सेवा करणारे माता या ठिकाणी त्यांच्या गुणगान या ठिकाणी करत आहेत. पार्वती माऊली पतिव्रता थोर. पार्वती माऊली, माता पार्वती, शंकर पार्वती नाही. त्या भूतालावरती असलेले पार्वतीचं गुणगान आहे. मन्मथ माऊलीचा आईचं नाव पार्वती, आईचं गुणगान आहे. मन्मथ माऊलीचा आईचं गुणगान आहे. पार्वती माऊली पतिव्रत थोर, वाहिला संसार शिव पाही. बघा मग, आमचा संसार वाहून टाकतो कोणाकरता विचार करायला पाहिजे. इमानदारीला सांगा. आमचा व्यवहार लेकरासाठी आमचा सत्यानाश होते, पैशासाठी आमचा सत्यानाश होते, वाहून टाकतो. वाहून टाकणं म्हणजे पुरा पाणी सोडणे. कोर्टाचा भानगडीमध्ये आम्ही वाहून टाकतो जीवन. कोणापायी? व्यवहाराच्या पायी. व्यवहाराच्या पायी संसार वाहून टाकलं, बर्बाद करून टाकलो. जीवन व्यर्थ जन्म गेला वाया. शंभराया तुला सोडलो सगळ्या गोष्टीसाठी वाहून टाक. ठीक आहे, तुम्ही मोठा काम केला, तुमच्यासाठी ते वाहून टाकतात का? तुम्ही एवढा तुम्ही त्याग केला, आमचं काय भला केले का? आई वडिलाला शिवा देणारे मुलंही दास करतात. त्या बापाने तेवढा कमाई केली, आमचा बापा बघा महाराज हे काहीच केलं नाही म्हणून मला येऊन शिकायचं सांगतात. कोण? पोर.
बाप सांगत नाही, बाप येऊन म्हणावं की आमचं पोरग काय करणं गेले, पोरग तर काय करणं गेले, पोरगच येऊन म्हणतात तिथं आमचा बाप काहीच केला नाही बघा. कोणी कोणी गाडी घेतली, बंगला घेतले, शेत घेतले, सगळं घेतले, आमचा बाप जसं आहे तसंच राहिले, काय केलं आमच्यासाठी. तुला एवढा मोठा केला घालून काय करते त्याने. वाहिला संसार शिवपाही, शंभूसाठी संपूर्ण जीवन कंटिन्यू ध्यास लावणारे माता. पूजेची तयारी त्रिकाळा करी, पूजाचा तयारी त्रिकाळ करी. सकाळ संध्याकाळ दुपार सगळं पूजाच्या तयारी. सकाळी बेल फूल सगळं पाणी पुष्प सगळं आणून ठेवणे, व्यवस्था करणे, पतीच्या सेवेमध्ये शिवाचा साहित्य, पतीचा सेवा शिवाचा साहित्य. सकाळी पूजा, दुपारी पूजा, सायंकाळी पूजा. सकाळी एक टाइम पूजा करायला आम्हाला अवघड आहे. 3-3 वेळ माता स्वतः तर पूजा करत होती, परंतु त्यांच्या पूजामध्ये सेवेमध्ये तत्पर राहत होती. नाही ती अंतरी आळस कुठे. आळस बाबा दिवस उजळला की उठावा लागते का, अजून थोडं रात्र बरं होत होत. सकाळी उठताना 4 वाजता उठा म्हणते दिगंबर पटेल, हे घेते टाट टोळतो, हे माटलाला काही काम नाही, येऊन खान वाजत राहते, प्रवचन हे शिवपाठाला उभा राहते. अजून 5 वाजेपर्यंत झोपला तर यांचं काय बिघडून जात होतं. एखादी 5ला उठलं तर 6ला उठलं तर काय होतं, 6ला उठलं तर 7ला उठलं तर काय होत होतं, नंतर उठणं गेलं तर काय होत होतं. अशा प्रकारचे बोलणारे लोक राहतात. परंतु माताजवळ काय आळस बी नाही, काय नाही, काय नाही, काय प्रेमानं. नाही ती अंतरी आळस कुठे, आळसच नाही. आपल्या मठामध्ये सेवा करणारे सुद्धा त्यांना आळसच. कधी मी म्हटले नाही की तुम्ही झाडू मारा, हे साफ करा, भांड्या तयार करा, लिंग धुवून ठेवा, अरे तू स्वयंपाक छान कर, एवढा तू टाक. बेफिकर कपिलधारला येणं म्हणजे मला माहेर घरला गेल्यासारखाच वाटतं. माहेरला जाऊन माय काय करते, मस्त बोलून राहते, काय नो टेन्शन नो. करणारे करत राहतात. आईला बी खुश, झोपतो आई. माझं लेकरू तिथं कितीतरी काम करून आलं असेल, किती थकून आलं असेल. म्हणून तुम्ही पंचमीला अजून कोणता सणाला 1-2 दिवसासाठी जाते. मी 1 महिन्यासाठी माहेरला येऊन असा मुक्काम ठोकतो. येणारे बी खुश, करणारे बी खुश, बिलकुल आळस नाही. ते परवा एक माय आले होते बिलरचे, ते उत्तर प्रदेशची होती ती मुलगी, म्हणजे UPSC परीक्षा देत होती. ते आपण बघितली ते येऊन बोल, त्याला मी ओळखलो. ते UPSC बसणाऱ्या मुलीला, आपको कहा तो देखे जैसा हो रहा है, आपको देखा मैं. नहीं गुरुजी, नहीं मैं देखा. मला तिने ओळखलं नाही. आता मी सांगितलं बीदर में गौशाला में आप आए थे कि नहीं. हाँ गुरुजी आए थे. ओ मैं छू, उधर अलग दिखाई दे रही थी, इधर अलग. मैं माहेर में आ गई इधर. आई जवळ असल्यामुळं मी चेंज झालो होतं. सगळं चेंज, भागम भागी.
बैठे तो ऐसा बैठो उठनाच नाही, उठे तो ऐसा उठो बैठनाच नाही. बरेचसे लोक येऊ आता तिथं या, इथं या तिथं या. नाही अवघड आहे, भानगडी भरपूर आहे. परिचय कर लिया जी गुरुजी आपने आशीर्वाद दिए थे. ठीक आहे बोले. तर सांगायचं म्हणजे या ठिकाणी आपल्या सेवा करणारे भक्त मंडळी थोडं कुरकुर करून घेतात, परंतु मी लक्ष देत नाही. कस काय, कोण आहे, कोण भांडण करून येऊन आल्या, कोणाचं कशाला आम्ही डोकं खरून करू. आवाज कुठापर्यंत राहते, खन 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 वाजते, बंद व्हावाच लागते की काय तसंच राहते कंटिन्यू 12 महिना 24 तास माझा अनुष्ठान संपेपर्यंत डमडम चालू राहते का? नाही. एक अर्धा घंटा गडबड होते, अर्धा घंटाच्या नंतर आपोआप थंड पडते. ते काय म्हणतात हो, ते कडकडाट राहते, विजा कडकडाट गरजाट कंटिन्यू राहते का? तसं आहे आमचं भांडण. कडकडाट झालं, निघून गेले, पाऊस पडला, थंड पडला, नाही बरी आहेस की अजून तिथं जाऊन बोलते ती. म्हणजे एवढं हुशार लोक आहेत. म्हणजे आप्पा काय म्हणतात, काय परीक्षा करतात की काय? ठीक आहे. तर व्यवस्थित चालतो. तुम्ही कधीही कुठेही तुम्ही पाहू शकता. कधी त्या स्वयंपाकाजवळ मी जाईना, जातो कधी कधी कसं चाललंय बघण्यासाठी जातो, परंतु बोलण्यासाठी कधीच जात नाही. आणि भक्तांना काय काय पाहिजे, काय काय आवड आहे त्यांना माहिती. त्या प्रकारे सेवा करणारे सुद्धा त्या प्रकारचे आमचं या ठिकाणी सेवा करत आहे. म्हणून या ठिकाणी बसवलिंग म्हणे पतिव्रता पवित्र भूमिका. बसवलिंग म्हणे पवित्र भूमिका. बघा, हे बोललो तुम्हाला लक्षात यावं म्हणून बोलतो. आता इथं बसलात तुम्ही, जागा बसूनच बघितली, बसलात बसून बघा. कुठेही झाडाखाली बसायचं असलं तरी सुद्धा थोडं जागा बसून बघूनच बसतो. काय धडल्ल दिशी बसतो तसा बसला तर कोणीतरी मुंगे किंतू वगैरे चावलं तर अबा काय परेशानी हो. बसल्यावर चावून घेण्यापेक्षा बघून बसलेल्या गोष्टी होईल. पाऊल ठेवता असताना रात्री अपरात्रीमध्ये बॅटरी मोबाईल वगैरे काहीतरी घेऊन टार्च घालून आपण जातो. काय चावल्यावरच टार्च घालतो तिथं. म्हणजे पहिले पाहत पाहत जातो, पाऊल ठेवतो. परवा एक माईला इंचू चावलं तिथं गाडीजवळ, आपल्या गाडीजवळ शिवपाट करताना. तर गाडीच्या सांगीमध्ये जाऊन बसले तिथं. ती म्हणले तिकडे कशाला जाऊन बसले, खंड दिवशी वाजवले त्याला. वाजवणार आप्पा थंक उठले हो. आता ते तोपर्यंत एक माणूस आला, आप्पा आमच्या वडिलाला मंत्र येते. मला ठीक आहे, मंत्र टाकणारे बी आले, जा लवकर तिथं वरी जा. आम्ही निघून गेले. चला 4 वाजता शिवपाट आम्ही बी केलो त्या दिवशी. येऊन विचारलं, माई कसं आहे? कमी आहे, मंत्र टाकल्यापासून कमी आहे. बसवलिंग म्हणे पतिव्रत पवित्र भूमिका. आणि हे पवित्र भूमी स्वच्छ करून ज्या ठिकाणी आमचं पाऊल त्या ठिकाणी ठेवणार आहे, निरीक्षण करून आमचं पाऊल पडत राहते. त्या प्रकारे मन्मथ माऊली या भूतलावरती यायचं असलं तर पहिले ज्या भूमीमध्ये पाऊल ठेवायला पाहिजे होतं ते भूमी त्यांनी निवडलं. पार्वती मातेचं पवित्र कोक पोट, पहिलं हे भूमी, आईचं भूमी ही आहे. कपिलदार भूमी नाही. काही काही लोक कपिलदार भूमी निवडले म्हणून म्हणतात. कपिलदार भूमी नाही, हे बहारचं भूमी आहे. एवढं त्यांनी सांगून इथपर्यंत येऊन ते आईचं तारीफ करत 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 पवित्र भूमी म्हटल्यावर आपला लक्षात यायला पाहिजे की हे आईचं भूमी, आईचं स्थान आहे.
बहिरंगाचा भूमी. तर त्या भूमीमध्ये त्यांना पाऊल ठेवायचं होतं. काय काय पाहिलं त्यांनी? शिव पार्वतीचा सेवा करणारे माता निवडले आणि त्रिकाळ पूजा करणारे माता त्यांनी निवडले आणि अखंड शिवनाम घेतात अखंड नाम चिंतनात राहणारे निवडले. बघा किती गुण त्या ठिकाणी परीक्षा केले त्यांनी. हे पवित्र माताच्या भूमी आहे. त्यावेळी आवडलं कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी जगाचा कल्याणासाठी जे मातांना मी ज्या जन्मात मी दुःख दिलो अशा प्रकारच्या मातांना दुःख निरसन करण्याकरता मातांचा दुःख ऐकून घेण्यासाठी कार्तिक स्वामी अवतार घेऊन मन्मथाच्या रूपानं त्या ठिकाणी या माताच्या पोटी तो जन्म घेतला. रुचिली कार्तिका अवतार आहे. अवतार माता एकच टाळी वाजवा की काय? त्यांनी जन्म घेतले म्हणून दुपारी मी बोलून गेलो तिथं प्रवचन मध्ये. त्यांनी जन्म घेतले म्हणून 400 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये लिंगायत लोक दिसू लागले. तर महाराष्ट्रामध्ये लिंगायत दिसत नव्हते. लक्षात आलं का? तर अशा प्रकारचे मोठा सेवा करण्याकरता अवतार घेतलं. आता एक सोंडूर म्हणून गाव आहे. माय ऐकलं नाही का? सोंडूर म्हणून गाव आहे बಳ್ಳारी जवळ. तिथं कार्तिक स्वामींचं आणि पार्वती मातेचं दोघांचेही मंदिर आहे. एकाला लागून एक 5 फीट अंतर असेल, 5-10 फीट. पुरातन मंदिर, 1000-1500 वर्षापूर्वीचं मंदिर असेल. एका ठिकाणी कार्तिक स्वामी, एका ठिकाणी पार्वती माता. तुझा सावली सुद्धा माझ्या अंगावर पडू नये असं म्हणून माई बोलली. तर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पहा. बಳ್ಳारीहून 25 किलोमीटर आहे. आता तिथं पाहिल्यावर तुमच्या लक्षात येते त्या मंदिराचा शिखराचा सावली सुद्धा एकावर एक पडत नाही. जाऊन आलं ना? आपा जाऊन आले म्हणा. बघा मी पाहून आलो. आणि तिथं विभूतीचा डोंगर आहे, लोखंडाचा डोंगर आहे, सोन्याचा डोंगर आहे, चांदीचा डोंगर आहे. सोन्याचा डोंगर आहे, विभूतीचा डोंगर आहे, चांदीचा डोंगर आहे, लोखंडाचा डोंगर आहे. आणि 4 डोंगराच्या सेंटर मध्ये मंदिर कार्तिक स्वामी बसून. मग पहिले सांगायचं होतं महाराज, आता एवढा आम्ही सोन्यासाठी परेशान आहोत. त्याचा जात होतो. माय लोखंड भरपूर भेटते, सोना बी भरपूर भेटते, परंतु त्या मातीमध्ये सोना आहे, प्रक्रिया करून त्याला सोना तयार करावं लागते. एवढाच फरक आहे. आणि विभूती एवढा मोठं विभूती त्या ठिकाणी निघतात. आणले का? बघा आणले. हा मध्ये 1 किलोमीटर आहे. अच्छा, 1 किलोमीटर मध्ये जाऊन विभूती भरून आणायचं. मोठं विभूती. विभूतीचे डोंगर, लोखंडाचा डोंगर. जिंदाल जे कंपनी आहे की नाही, जिंदाल फॅक्टरी, जेएसडब्ल्यू फॅक्टरी 25,000 एकर, 25,000 एकर ते फॅक्टरी. जवळजवळ 25 किलोमीटर तेवढं मोठं फॅक्टरी आहे. जिंदाल फॅक्टरी. तिथं जिंदाल फॅक्टरी टाकण्याचं एकमेव कारण आहे, लोखंड भरपूर त्या दगडामध्ये असल्यामुळं ते दगड आणतात, प्रक्रिया करतात, लोखंड तयार करतात. हा म्हणजे फेमस फॅक्टरी.
JSW तुम्ही पत्र वगैरे घातलं तर गंज खात नाही ते, लोखंड बी गंज खात नाही, म्हणजे नावावर तेवढं चालतो ते. तर तिथं जे पार्वती माता त्यांना शाप दिलं आणि तुमचं मुख सुद्धा पाहू नये कोणी म्हणून त्यावेळेस शाप दिल्यानंतर महिला त्या ठिकाणी दर्शनला जात नाही त्या कार्तिक स्वामीला. महिला माता मंडळी त्यांना वाटलं अशा प्रकारचे माताचा मुख पाहिल्याशिवाय मला समाधान होत नाही, म्हणून कार्तिक स्वामी मन्मथ माऊलीचा अवतार घेऊन वीरशैव लिंगायताच्या पोटी पार्वतीचे माताच्या पोटी जन्म घेऊन. तुम्हाला कोण रुकी देतात की तिथं? इथं येणारे भक्तामध्ये 75% महिला असते, 25% पुरुष असतात. याचा अर्थ तुमच्यासाठीच मन्मथ माऊली अवतार घेतले, अवतार घेतले. रुचीला कार्तिका या ठिकाणी त्यांच्या आवड या प्रकारचे तुमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी त्यांचे अवतार या ठिकाणी झालेले आहे. म्हणून त्या श्रावण मासामध्ये अनेक भाविका माता मंडळी आणि तुम्ही येतात, सेवा करतात. कार्तिक पौर्णिमेला सुद्धा या ठिकाणी येऊन तुमचा सेवा लाभत आहे. अशा प्रकारची सेवा करण्याच्या सद्बुद्धी भगवंताच्या कृपा तुम्हाला लाभो. अनेक भाविके या ठिकाणी लांबून आलेले आणि व तसेच आनंदरावजी मुढीहत नव्हतं. आनंद डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूर महाराज यांच्या स्मरणाने त्या ठिकाणी एक भव्य मंडप तयार करावा म्हणून संकल्प त्यांनी बाळगले. तर आता जवळजवळ मंडप झालेले आहेत. अजून काही अधुरा असेल तर पूर्ण करण्याचं काम कोल्हारीला काम चालू आहे. तर माऊलीच्या नावाने या प्रकारचे तेवढा लांब तर त्यांच्या नागामध्ये या ठिकाणी झालेले कार्यकर्ता आहे. तसेच अडसचे माता अडसचे ना सगळं दुपारी आले, मी दुसऱ्या गावचं नाव घेतलो, यांचं नाव घेऊन गेलो. त्यासाठी आता राडीची तत्तापूरची घेतलो. तुम्ही नाराज झालाच का असं मला वाटलं, म्हणून आता तुमचं नाव घेतो. तत्तापूरची गेली, आता त्याचं नाव घेत नाही. आता राहण्याचं नाव घेऊया. गेले म्हणजे गावाला गेले, वर गेले नाही. तर असो, तर अशा प्रकारची सेवा करणारे सर्व भाविकांना आणि तेवढंच नाही, गुरुमाऊली डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य गणाचार्य मठ मुखेड यांच्या कार्यक्रम आज मठामध्ये आम्ही मंदिरामध्ये जाऊन कार्यक्रम विसर्जन केलं होतं. त्या प्रकारे गुरुमाऊलीचा अनुष्ठानाचा सोहळा 16 तारीख आहे का? 16 तारीखला वार कोणता आहे? शनिवार 16 तारीख दुपारी किती वाजता? दुपारी 11 वाजता कार्यक्रम प्रारंभ होणार आहे. त्या कार्यक्रमाला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाचा शोभा वाढवा. आणि गुरुमाऊलीचं सानिध्य लाभल्यामुळं भक्तगण भरपूर या ठिकाणी आनंद लुटत आहे. दररोज प्रवचनासाठी या ठिकाणी येत आहे. आता आप्पा म्हणत होते किती लवकर संपून गेले आप्पा कार्यक्रम, पाहता पाहता लवकरच निघून गेले असं त्यांना वाटत होतं. सुखाचा क्षण राहत नाही, दुःखाचा क्षण सरत नाही. आला का लक्षात? म्हणून हे सुख ब्रह्मानंदी होय म्हटल्याप्रमाणे आनंदाच्या अनुभूती आपण करून घेतलात. असाच ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम असतो त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून आपला कार्यक्रमाला हजर राहावा. आणि व तसेच प्रकरणा विश्वनाथजी बराच वेळ त्या गावाला घेऊन जाऊन मार्गदर्शन करण्याचा जो कोशिश त्यांनी करत राहते. घडी या आप्पा म्हणतात. तर त्यांचेही सुद्धा पारायण करतात. प्रमुख पारायणाचा प्रमुख म्हणून या ठिकाणी सेवा करत आहे. त्यांनाही गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू.
सांबजे नम पार्वती शिव हर. ठीक आहे. या प्रसंगी एक मिनिटासाठी तुमचा वेळ घेतो. तर आपल्या सेवा करता 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 एक नाके तुम्ही बघा 4-5 घेऊन सेवा करता करता या ठिकाणी तन मन सगळं सेवा करू लागले, परंतु धनाचा सुद्धा या ठिकाणी सेवा करणारे आपल्या सेवक मंडळी. तर या ठिकाणी एक दिवसाचा अन्नक्षेत्रामध्ये त्यांच्या सहयोग लाभलेले आहे. त्यामध्ये डॉक्टर किशनप्पा स्वामी शेवाळकर, शिवभक्तपरायण शिवलिंग पाटील, शिवलिंगप्पा पिराजी तोरणे त्यांच्याही सुद्धा या ठिकाणी सहयोग लाभलं. व तसेच हनुमंतराव शिवराय जैनर यांचेही सुद्धा या ठिकाणी प्रसादामध्ये सेवा त्यांचा लाभलेले हे तिघबी या. आणि व तसेच आपले काय नाव किशन टेलर साहेब. तर इथलं गुरु आम्ही आहोत, मांजर सोमबाचा गुरु त्यांनी आहे. मग कस काय तिथं एक टेलर, एवढा भारीचा टेलर पहिल्यांदा बघितलो. माझा जवळच तुझा हा म्हणून त्याला हात जोडलेले त्याला. तर 1 महिना या ठिकाणी राहून त्यांनी सेवा करू लागलेले आणि कपडा शिवायचं आणि नंतर आणून आम्हाला द्यायचं. अशा प्रकारचे तू बी इकडं द्या इकडे. हनुमंतराव शिवराय जैनर, शिवलिंगरावजी पिराजी तोरणे या बांगुरी घे. छान बरी काय हे भगवान गावनी गोबू कधी तर येऊ बघते. बिलकुल पहिले